हाय फ्रेंड्स, माझं नाव श्रीधर आहे. माझं वय 30 वर्ष झालं होतं. एवढं वय होऊनसुद्धा माझं अजून लग्न झालं नव्हतं. मी एका खेडेगावातच राहत होतो. BA पर्यंत शिक्षण मी पूर्ण केलं होतं. लग्न न होण्याचं खरं कारण म्हणजे मला नोकरीही नव्हती, तसेच घरी भरपूर शेतीही नव्हती. या 2 कारणामुळे माझं लग्न जमतच नव्हतं. एखादं सोयरीक जवळ यायला लागलं की भावकीतले लोक गुपचूप जाऊन माझ्याविषयी काहीतरी गैरसमज पसरवायचे. यामुळे आलेली सोयरीक रिकाम्या हातानेच माघारी जायची. लग्न योग्य वयात झालं तर ते शोभून दिसतं, असं माझ्या घरच्यांना सतत वाटायचं. पण सोयरीक काय जुळून येत नव्हती. माझे आईवडीलही आता थकले होते. त्यांना नेहमी वाटायचं आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाचे एकाचे 2 हात व्हावेत. पण त्यांच्या या इच्छावर सतत पाणीच पडायचं. आमच्या गावात मी एकटाच नव्हतो. माझ्यासारखे 10-5 पोरं तर बिना लग्नाचे राहिलेलेच होते. त्यामुळे मला कधीकधी वाटायचं आपल्याला कोणी ना कोणीतरी सोबती तरी आहेत. हे दुःख आपल्या एकट्याला आलेलं नाही. आता लग्नाचे वय होऊन गेल्यामुळे माझ्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या. यामुळे त्या कशातरी आपण पूर्ण कराव्यात असा विचार माझ्या मनात सतत यायचा. त्याच्यात गावातही मुलींची संख्या खूपच कमी होती. यामुळे गावात मला कोणाकडेच वर मुंडकं करून पाहता येत नव्हतं. यामुळे बाहेर कुठंतरी जाऊन आपण आपली ती इच्छा पूर्ण करावी आणि शरीराची भूक तात्पुरती भागवावी असा विचार माझ्या मनात आता येऊ लागला होता. त्यातच माझा एक मित्र रोज तालुक्याच्या ठिकाणी यायचा आणि त्याची ती गरज पूर्ण करून घ्यायचा. असं तो रोज मला संध्याकाळी सांगायचा. मलाही त्याने त्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला होता. यामुळे एके दिवशी त्यासोबत मी जाणारच होतो. घरच्यांना काहीतरी कारण सांगायचं आणि त्यासोबत गाडीवर बसून थेट तालुक्याला यायचं असा बेत मी आदल्या दिवशीच आखला होता. त्या संध्याकाळी मी घरच्यांना सांगितलं होतं की मी उद्या मित्राच्या लग्नासाठी तालुक्याला जाणार आहे. यामुळे मला यायला संध्याकाळ होईल. घरच्यांना असं कारण सांगून मी खरोखर दुसऱ्या दिवशी तालुक्याला जाणार होतो. संध्याकाळी फोन करून माझ्या मित्राला मी याविषयी सांगितलंही होतं. हक्काचं सुख मिळत नव्हतं म्हणून बाहेरचं सुख तरी अनुभवावं असा निश्चय मी मनोमन केला होता. दुसऱ्या दिवसाची मी खूप वाट पाहत होतो, कारण त्या कामासाठी मी खूप उत्साही झालो होतो. अखेर दुसरा दिवस उजाडला आणि माझ्या मित्रासोबत मी खूप दिवसानंतर तालुक्याच्या ठिकाणी आलो होतो. जाता जाता माझ्या मित्राने मला त्या गल्लीविषयी सारं काही सांगितलं होतं, कारण त्या गोष्टीचा त्याला खूप चांगला दांडगा अनुभव होता. कामापुरते पैसे मी सोबत ठेवले होते. मित्राने आधी सांगितलं होतं, जास्त पैसे सोबत ठेवू नकोस, तिथल्या बाया हिसकावून घेतात. यामुळे पुरेपूर खबरदारी मी घेतलीही होती. त्या गल्लीत आल्यावर माझा मित्र त्याच्या ओळखीच्या ठिकाणी गेला आणि मला म्हणाला, या गल्लीत थोडं फिरून पहा. तुला जे कोणी आवडेल तिच्यासोबत तू जा. माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मी चेहऱ्याला रुमाल बांधला होता. चुकून कोणी ओळखीचा भेटला तर त्याला आपण काय सांगायचं, या भीतीने मी थोडा घाबरलोही होतो. मी गल्लीमध्ये हिंडत असताना इशारे करून अनेक मला जवळ बोलावत होते. पण मी नवखा माल शोधत होतो. सारी गल्ली हिंडून झाली, पण नवखा माल मला कुठेही दिसला नाही. एखादा दिसला तर लगेच गिऱ्हाईक टपलेलं असायचं. यामुळे माझा चांगला चिरमोड व्हायचा. शेवटी गल्लीत बऱ्याच चक्रा मारल्यावर एका आंटीकडे जाण्याचा मी निर्णय घेतला, कारण मला आता दमच निघत नव्हता. ती आंटी खूपच अनुभवी होती, तरीही मी तिच्याकडे गेलो होतो. 1-2 मिनिटे झाले की तिने मला उठायला सांगितले आणि ती मला म्हणाली, इतनी देर नहीं चलता, इधर पुलिस आ जाती है, उठो और कपडे पहनो. अशा भारदस्त आवाजात ती मला बोलल्यावर माझा सगळा मूड खराब झाला आणि मी घाईघाई कपडे घालून तसाच बाहेर आलो. माझा मित्र माझी वाटच पाहत उभा होता, कारण तो सुरुवातीला जाऊन आला होता. शिवाय त्याच्या ओळखी खूप असल्यामुळे त्याला सर्व्हिसही चांगली मिळाली होती. माझी पहिलीच वेळ असूनही मी पूर्ण फसलो होतो. माझी इच्छा पूर्ण झाली नसल्याने मी परत दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी फिरून फिरून मी एका ठिकाणी परत एकदा गेलो आणि माझी ती इच्छा पूर्ण करून घेतली. तिथलं वातावरण पाहून मला खूप चिड यायची, पण आपलं काय, इच्छा पूर्ण झाली की निघून यायचं असा विचार मी केला होता. त्यानंतर बऱ्याच दिवस मी तिकडे गेलोच नव्हतो, कारण पैसे देऊनही मनाप्रमाणे पाहिजे तसं मिळत नव्हतं. या गोष्टीमुळे मी नाराज होतो. शिवाय सारखं जाऊन घरच्यांना काय सांगायचं या विचाराने मी आता खूप दिवस झाले तरी तिकडे जायचं नावच काढत नाही. आपली इच्छा झाली तरी ती तशीच दाबून टाकायची आणि आलेला दिवस कसा तरी ढकलायचा असा विचार करून माझं सारं आयुष्य आता निघून चाललं.